हाय हॅलो नमस्ते, वेलकम टू मिसेस फौजी वर्ल्ड. तर खूप दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट करते. आज म्हणतं की तुमच्यासोबत मॉर्निंग टू इव्हनिंग माझं रुटीन शेअर करावं. तर आज आहे आयुषच्या स्कूलचा लास्ट डे आणि परवापासून त्याची फायनल एक्झाम सुरू होईल. मग एक्झाम झाली की लगेच सुट्टी लागते, थोड्या दिवसात लगेच रिझल्ट लागतो आणि स्कूल पण लगेचच स्टार्ट होते एप्रिलमध्ये, 1-2 एप्रिल नंतर. तर मग म्हटलं की खूप दिवस झाले डेली रुटीनचा व्लॉग केला नाही, म्हणून मी आज व्लॉग करते. आणि आज आयुषचं लास्ट डे आहे आणि त्याला थोडंसं स्कूलमध्ये देण्यासाठी टिफिनमध्ये थोडंसं स्पेशल त्याच्या आवडीचं काहीतरी बनवूया म्हटलं. तर मी आज बनवणार आहे पास्ता. तर मी 5:20लाच उठते सकाळी. आणि तर सकाळी सकाळी लवकर उठलं की कामं लवकर आवरतात आणि आयुषला 7ला बरोबर सोडायचं असतं, त्यामुळे मग पटकन मी बनवते टिफिन आणि त्याच्यानंतर मग त्याचं आवरायचं असतं. आणि आदिराज पण उठलेला असतो. तर आज तर आदिराज झोपलेलाच आहे आणि आता मी काय आयुषला एवढ्या लवकर उठवत नाही, तो झोपलेलाच बरा. कारण पटकन मग कामं माझी आवरून टिफिन वगैरे बनवून मग 6 वाजता मी त्याला उठवते. मग 1 तासात त्याचं व्यवस्थित आवरतं, म्हणजे आपली पण गडबड नाही आणि त्याला पण नाही असं. मग आता सगळ्यात आधी मी हीटर लावते पाणी गरम करायला आणि त्याच्यानंतर इथे मी गॅसवरती पास्ता बॉईल करायला ठेवलेला आहे आणि ऑलमोस्ट आपला पास्ता बॉईल झालेला आहे. मी थोडंसं नमक टाकून बॉईल करून घेतलेलं आहे आणि साईड बाय साईड 1 कांदा, 1 टोमॅटो, थोडेसे मटर घेतलेत आणि थोडंसं गाजर कट करून घेतलेलं आहे. आणि पास्ता बॉईल झाल्यानंतर त्याच्यातलं सगळं पाणी काढून परत थंड पाणी घालून त्याच्यातलं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे मी. आणि थोडंसं तेल टाकून यामध्ये सगळ्या भाज्या परतून घेतलेल्या. लास्टला मी टोमॅटो टाकते आणि थोडंसं चवीपुरतं नमक, कारण भाज्या लवकर शिजतात आणि चव पण छान येते म्हणून. तर आपण पास्ता बॉईल करताना पण नमक टाकलं होतं, त्यामुळे आता भाज्यांपुरतंच मी नमक टाकते आणि हे छान परतून घेते. तर आता हे भाज्या सगळ्या परतून झाल्या की यामध्ये मग मी आता टोमॅटो केचप टाकणार आहे. तर टोमॅटो केचप आयुषला जास्त आवडतं, त्यामुळे जास्त मी थोडंसं 2-3 चमचे टोमॅटो केचप घालणार आहे. तर शक्यतो भाज्या पास्ता बनवताना थोड्याशा कच्च्या किंवा क्रंचीनेस ठेवायला लागतो, पण आमच्या आयुषला आवडत नाही, त्यामुळे मग पूर्ण व्यवस्थित भाज्या मी शिजून देते आणि हाय फ्लेमवरच बनवते मी शक्यतो पास्ता. आणि पास्ता नूडल्स वगैरे असं हाय फ्लेमवरच बनवायचं असतं. तर इथे मी अंदाजे 2-3 चमचे टोमॅटो केचप घालते. तुम्ही तुमच्या आवडीचा किंवा तुमच्या मुलांच्या आवडीचा कोणताही सॉस यामध्ये ॲड करू शकता. शक्यतो टोमॅटो केचपच घालतात पास्तामध्ये. आणि आता छान हे मिक्स करून घेते आणि यामध्येच थोडंसं 1 अर्धा चमचा मी लाल तिखट घालते, कारण आयुष तिखट खातो. त्यामुळे जर तुमची मुलं तिखट खात नसतील तर तुम्ही तिखट नाही घातलं तरी चालेल. तर इथे मी अर्धा चमच्याला थोडंसं कमीच लाल तिखट घालते, कारण पास्ता थोडासाच आहे त्याच्या टिफिन पुरता आणि तो थोडासाच खाल्ला तर खाईल, नाही तर नाही. तर आता मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, सॉस आणि तिखट. आणि त्यानंतर हा बॉईल केलेला पास्ता, तर गार पाणी घालून त्याच्या व्यवस्थित निथळून घेतलं ना की पास्ता आपला चिकट होत नाही. जर आपण पास्ता बॉईल केल्यानंतर पाणी काढून आहे असं ठेवलं तर ते एकदम चिकटून बसतं सगळं, पास्ता असं खिला होत नाही. त्यामुळे थोडंसं गार पाणी घालून, तर तुम्ही बघू शकता अगदी मोकळा पास्ता आपला बनवून तयार आहे. थोडीशी मी वरून कोथिंबीर घातलेली आणि मिक्स करून घेतलेला आहे. तर आता मी आयुषचा टिफिन पॅक करते. स्नॅक्स आणि वॉटर बॉटल आधीच भरून ठेवलेले. आणि स्नॅक्समध्ये मी आज दिलेत आलू भुजिया. तर चला तर मग आता त्याच्या टिफिन बॅगमध्ये घालते. आता वाजले 6 वाजून 5-6 मिनटं झालेले आणि आता आयुषला मी उठवणार आहे. तर सगळ्यात आधी टिफिन आणि वॉटर बॉटल बॅगमध्ये घालते. स्पून राहिला तर फोक देते मी पास्ता खाण्यासाठी, तर ते पण त्याच्या बॅगमध्ये घालते आणि आता आयुषला उठवते. तर आयुष उठलेला आहे, तो ब्रश वगैरे करतो. तोपर्यंत त्याच्यासाठी मी 2 बदाम सोलून ठेवते. तर आम्ही तिघं पण खातो बदाम आणि अंजीर चौघं खातो, म्हणजे आदिराज पण खातो. त्यामुळे मी 4 अंजीर आणि किशमिश पण भिजत घालते, पण किशमिश संपले होते म्हणून मी किशमिश नव्हते घातले, फक्त बदाम आणि अंजीर घातले होते. तर ह्यामधलं 1 अंजीर आणि थोडंसं पाणी, त्याला जेव्हा त्याचं आवरून होईल तेव्हा मी आयुषला देईन आणि राहिलेलं मग नंतर आम्ही नाश्ता करताना हे करू. आणि बदाम पण मी सोलून आताच ठेवते, लगेचच त्याचं ब्रश वगैरे करून होते तोपर्यंत. तर मग नंतर गडबड होते आणि त्याला मग उगाच मग वेळ व्हायला नको, म्हणून मी आता वेळ असतो त्यामुळे मग आता मी सोलून वगैरे ठेवते आधीच. आणि आता आयुष आमचा रेडी झालेला आहे आणि मी पण तयार झालेली आहे. तर आता वाजलेले 6:55 झालेले आहेत आणि 7:10ला म्हणजे बरोबर बस हालते त्याची. आम्हाला 7ला जायलाच लागतं. तर आता आम्ही दोघं पण रेडी झालो आणि
आदू अजून पण झोपलेला आहे. उठला होता पण यांनी परत झोपवले. फौजींची नाईटला ड्युटी होती त्यामुळे ते पण झोपले दोघं पण अजून. त्यामुळे आता पटकन मी आयुषला सोडून येते. आयुष जा शूज घाल. त्याला थंडी वाजत असेल. चला पटकन सोडून आयुषला सोडून येते पटकन. आल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. तर आयुषला सोडून आल्यानंतर मी एक राऊंड मारते. थोडंसं चालणं सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं आणि चांगलं पण असतं आपल्या हेल्थसाठी. तर आणि इथे थोडा वेळ 1 मिनिटभर तर मी थांबतेच, कारण व्ह्यू खूप छान असतो. तिथे कबूतर मोर वगैरे आलेले असतं सकाळी सकाळी, खूप छान वाटतं. आणि आमचा आदिराज आता उठलेला आहे आणि त्याचं चाललंय, खेळतोय तो. फौजींचा आवरतायत. तर चला तर मग आता मी झाडू वगैरे मारून घेते आणि बाकीचे पण कामं करून घेते आणि नाश्ता पण बनवायचा आहे. तर आता वाजलेत 7:45. तर मी थोडंसं राऊंड वगैरे मारून येते. थोडासा वेळ लावतो. 7:30 7:45 पर्यंत मी घरी येते आणि तोपर्यंत आदिराज आधीच उठला होता. तर त्याचं आवरायचं आहे आणि नाश्ता पण बनवायचा आहे. चला तर मग थोड्या वेळाने ब्लॉग कंटिन्यू करते. तर आता वाजले 8:30 आणि मी नाश्ता बनवले. आज नाश्त्याला एकदम सिंपल असा उपमा बनवलेला आहे. तर खूप दिवस झाला उपमा बनवला नव्हता आणि आदिराज बघा कसं करतोय, मला व्हॉइस ओव्हर करून देत नाही. आणि तेव्हा पण जेव्हा रिअल व्हिडिओ मी शूट केला तेव्हा पण आधी रडत होता म्हणून मी तो व्हॉइस म्यूट केला आणि आता व्हॉइस ओव्हर देते तर तो मला देऊ देत नाही. तर चला मग आमचं काय असंच असणार. सो बाळ आहे म्हणल्यावर चालायचं. तर चला तर आता आम्ही नाश्ता करून घेतोय. तर मस्त आलू भुजिया टाकते मी. नमकीन टाकते मिक्सचर, पण आज आलू भुजिया आणले होते त्याच्यामुळे मग मी आलू भुजिया टाकते. तर ट्राय करून बघायला काय हरकत नाही. आणि थोडासा पास्ता पण शिल्लक होता आणि हे आदिराजसाठीचं अंजीर, तर तो त्याचं ते खातो. पाडचिल बघ सरळ दर, जा बसून तिथे खा. पाडतंय आता सगळं, दमच निघत नाही. तर आता वाजले दुपारचे 2:30 आणि आमचं लंच टाइम झालेलं आहे. तर फौजी आलेले जेवण्यासाठी आणि आयुष पण आलेला आहे स्कूलमधून. तर थोडासा त्याचा मूड ऑफ होता, काय झालं माहित नाही. तर बघू तुला लागलेलं कसं झालं. झालं ठीक आता आहे ना, स्ट्रॉंग बॉय आहे ना आयुष. जेवायला या. तर आज जेवणामध्ये मस्त गाजराचा हलवा आहे, चपाती आहे, त्याच्यानंतर काळ्या चण्याची भाजी आहे आणि भात आहे. चला तर मग आता आम्ही जेवण करून घेतो, कारण फौजींना जेवण करून थोड्या वेळाने जायचं असतं आणि मग संध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू करते. तर आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आमचे दिवे लागले आणि आयुष शक्यतो आता म्हणजे जेव्हापासून माझी वगैरे यूज करायला शिकलाय तेव्हापासून दिवा तो लावतो. म्हणजे 50-50 असतं. तो असेल घरात तर तो लावतो किंवा ते खेळायला गेला असेल तर मग माझं मी लावते. तर आज म्हणलं की आयुष म्हणला की मी पूजा करतो, त्यामुळे मग त्याचं चाललंय आणि खूप प्रयत्नानंतर शेवटी माचीस लावलेली आहे त्याने. अजून घाबरतो म्हणजे अजून छोटा आहे त्यामुळे. आणि चला तर मग आता प्रार्थना करून घेतो आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा आहे आणि जेवण वगैरे करायचं. तर चला थोड्या वेळाने सरळ बसा मांडी घालून. आदू जते करा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती. तर आता ही क्लिप दुसऱ्या दिवशीची आहे आणि आमचा दादूचं वॉच घालून आणि आदिराजने दादूला मारलेलं आहे. दादू तसंच हात धरून बसलेले कारण त्याला दुखत असेल मे बी. तर चला तर मग आमची या दोघांची मस्ती चालूच असते. या नोटवर आजचा हा व्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ना आता. चला बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.